राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानासाठी केवळ अर्धा तास शिल्लक. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला 9 फेब्रुवारीला निकाल. मुलांना सोबत घेऊन मतदान करणं नेत्यांना भोवण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगानं घेतली गंभीर दखल. विलास भोमरे आणि अर्जुन सिंह मोहितेंवर कारवाई करणार. जिल्हा परिषद निवडणुकीतही ईव्हीएममध्ये बिघाड. रत्नागिरीतील खेड आणि चिपळूणमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, तर संभाजीनगरच्या वाळूज आणि पैठण तालुक्यात काही काळ मशीन बंद. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना घातला राडा. कार्यकर्त्यांकडून भाजपच्या बूथवर तोडफोड. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलांनाही दमदाटी. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील खतखत चव्हाट्यावर. नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तेदमे राजीनामा देणार. तेदमे उपमहापौरपदासाठी होते आग्रही, मात्र विलास शिंदेंना संधी. मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंची वर्णी, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडींना संधी. ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार न दिल्यानं निवडणूक बिनविरोध होणार. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानं जन्मगावी मालवणमध्ये आनंदाचं वातावरण, तर घाटकोपरमध्येही उत्साह. नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना मिळणार पहिल्यांदा शासकीय बंगला. सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगला महापौरांना देण्याच्या हालचालींना वेग. रोहित पवार 2 पत्रकार परिषदा घेणार. 10 तारखेला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सविस्तर माहिती देणार, तर 12 तारखेला विलिनीकरणावर पत्रकार परिषद. सलग 4थ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबात खलबतं. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक. रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार बैठकीला उपस्थित. अजित पवारांच्या अपघाताचा पायलटवर ठपका. फक्त तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर मानवी चुकाही कारणीभूत. चौकशी अहवालात उल्लेख. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष. मुंबई 2 दिवसीय व्याख्यानमाला. सलमान खान, सुभाष घई, अश्विनी भावे उपस्थित. वाढतं वायू प्रदूषण पाहता मुंबईकरांचा श्वास कोंडलेला. श्वसनासंबंधित आजारांचं प्रमाण वाढलं. प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी घातक हवेच्या श्रेणीत. AQI 200च्या उंबरठ्यावर. आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप. सरकारनं किमान भाडं ठरवून देण्याची मागणी, तर ओला उबर मालक चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर कारवाई करणार. मंत्री सरनाईक यांचा इशारा. आजपासून रंगणार T20 विश्वचषकाचा थरार. आज भारत आणि US मध्ये पहिला सामना रंगणार. सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्यासाठी टीम इंडिया सज्ज.